नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी त्यांच्या एका पोस्टमधून एक फार छान विचार मांडलाय. आज त्यांचा तो विचार त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोचवते. घरी आलेल्या कुणालाही तसंच पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना तसंच जायचं नाही, हा आमच्या घरचा शिरस्ता. या तसंच मध्ये ना जगभराचा पाहुणचार सामावलेला होता. माझे कोणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटे वडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर, अगदीच वेळ नसेल तर धडपडत उठून किमान सफरचंदाची एक फोड तरी खा असं म्हणत ती हातावर दे. आईबाबांचे ऑफिसातले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर. नातेवाईकांपैकी जर कुणी येणार असेल तर खास त्यांच्या आवडीनिवडी जप. हे सारं अध्यारूत होतं. हे सगळं करताना आई आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही. इतकं ते सारं सहज होतं आणि सहज होतं ना म्हणून सुंदर होतं. पाहुण्यांसाठी आलेल्या या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघताना सुद्धा तसंच निघायचं नाही. घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम. सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी तशीच जाऊ नको कॉलेजला असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची. मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हा मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पांमधून आजीला हे कळलं असावं आणि मग आजी उशीर होतोय ग, नकोय मला, मी जाते तशीच असं म्हणण्याचा अवकाश की त्या मनसुखानीच्या नावानं ती बोटं मोडायची. त्या मनसुखानीला म्हणावं, एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला तशीच सोडत नसते, बाकी तुझं तू बघ. असा तिचा राग उफाळून यायचा. पण घरातून निघताना तसंच जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा. आपण कुणाकडे जाताना सुद्धा तसंच जायचं नाही हा त्या सगळ्याचा व्यत्यास. तो सुद्धा इतका खरा होता ना. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे. यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्ष घे, चिकू घे, असलं काही ना काही त्या करायच्या. हे सगळे सोपस्कार आई आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक आहे. पण मी माझ्या शाळा कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जाते तर तशीच जाऊ नको ग असं सुद्धा म्हणायच्या. मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात मी तशीच निघून जायचे. लहान आहे, मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून त्याही सोडून द्यायच्या. एकदाच आजीनं या चिडचिडीवरचा उतारा केला. मला म्हणाली, कपभर चहाही न देता कुणाला तसंच पाठवशील किंवा रिकाम्या हातानं कोणाकडे जाशील तर आपल्या घरातलं काही जाणार नाही, पण पत मात्र जाईल हो. ज्याला ऐपत आहे त्यानं पत सांभाळावी. आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून तसंच कुणी जात नाही आणि आपणही तसंच कुणाकडे जात नाही. काय करणार? आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.